छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि याच प्रचाराच्या रणधुमाळीत आज आपल्यासोबत आहेत आकाश उर्फ सागर ठाकूर. प्रभाग क्रमांक 4B मधून ते निवडणूक लढवत आहेत. चला तर आज त्यांच्यासोबत चर्चा करूयात. नमस्कार दादा. नमस्कार सर. आपल्या प्रेक्षकांना तुमचं इंट्रोडक्शन द्या. सर्वांना नमस्कार. माझं नाव आकाश सागर वनिता सुनील कुमार ठाकूर. मी प्रभाग क्रमांक 4मधनं अनुसूचित जमातीचा एक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे महानगरपालिकेची. आधी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी माननीय श्री सुजातदादा आंबेडकर यांच्या आदेशाने मला वंचित बहुजन आघाडी याची पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. दादा, सगळ्यात पहिला प्रश्न सुरुवातीतून करूयात आपण की सुरुवात म्हटली तर तुमच्याही राजकारणाची समाजकारणाची सुरुवात कधी झाली? म्हणजे आधी राजकारण की आधी समाजकारण? आधी समाजकारणाची सुरुवात जर म्हटलं तर प्रत्येक राजकारणी माणसाची एक सुरुवात असते. ती सुरुवात असते त्याची गणपतीमध्ये मंडळ बसवून. तर माझी जी समाजकारणाची जी सुरुवात आहे तर माझ्या गणपतीच्या मंडळापासून सुरुवात आहे. आणि आपण कुठलंही जर कधी कार्य करतो तर त्या कार्यक्रमामध्ये आपण गणपती बाप्पांच्या आरती सुरुवात करतो. म्हणून ज्यावेळेस माझ्या समाजकारणाची जर सुरुवात तर माझं गणपती बाप्पाचं मंडळ, ज्यावेळेस आम्ही गणपती मंडळ मित्रमंडळामध्ये उपस्थित केलं होतं त्यावेळेस आमच्याकडं 2 डोल होते. आमचं गणपतीचं मंडळ होतं, आमचं स्वप्न होतं. लहानपणी एक हर हर महादेव क्रीडा म्हणून एक खूप मोठं मंडळ होतं नावाजलेलं. त्याच्यामध्ये मी झांज पथक खेळायचो. वय कमी असताना मला आवड होती ढोल वाजवण्याची. आवड असताना वय कमी असताना तर त्याच्यामध्ये काय का त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा सिटी चौकपासून तर औरंगपुरापर्यंत ढोल वाजवणे इज नॉट जोक. त्यावेळेस 3-3, 4-4 वाजेपर्यंत मिरवणूक चालवायच्या गणपती बाप्पांची. त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं नाही तू लहान आहे असं तसं. ती मी एक जिद्द बाळगली की माझं एक स्वतःचं मंडळ मी उभं करेल गणपती बाप्पांचं आणि त्याच्यामध्ये किमान 100 ढोलं मी ठेवलं. तर ती जिद्द मी पूर्ण केली. माझी सुरुवात गणपती बाप्पाच्या मंडळापासून किमान 7 ते 8 वर्षापासून मी शिवराना गणेश मंडळ हे चालवतो. माझा मित्रपरिवार माझ्यासोबत आहे आजही उद्याही. तिथून माझी समाजकारणाची सुरुवात म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद घेऊनच गणपती बाप्पांचा समाजकारणाची सुरुवात केली. बरं, या निवडणुकीची आता प्रचाराची रणधुमाळी कशी सुरू आहे? प्रचाराची रणधुमाळी जर म्हटलं तर आपण शक्यतो पहिली गोष्ट तर मला निवडणूक लढवायची नव्हती. पण काही कारणास्तव काही गोष्टी घडल्यात. त्या घडल्यानंतर निवडणूक लढवावं लागली. त्याचं स्पष्ट कारण आणि सगळ्यात पहिली गोष्ट असं का प्रभाग क्रमांक 4मध्ये ज्यावेळेस महानगरपालिकेने आरक्षण सोडत केली तर त्याच्यामध्ये ST हा राखीव लागला. तर त्याच्यामध्ये मी ST उमेदवार. तर उमेदवार असताना माझ्या 20 ते 25 वर्षापासून शिवसेना पक्षात काम करते. त्या पक्षात काम करत असताना प्रबल दावेदार STचा मी. तर काही किंतु परंतु गोष्टीमुळे मला डावलण्यात आलं. तर आईचे अश्रू दिसले. 20 ते 25 तिला फळ भेटलं नाही. तर तिच्या डोळ्यात अश्रू दिसले. तर अश्रूची परतफेड करण्यासाठी मला निवडणूक लढवावी लागली. काय आता या भावनिक पद्धतीने समोर जाताय तुम्ही? आता या प्रचारालाही भावनिक पद्धतीने समोर जाताय. याच्यामध्ये भावनिक मुद्दा आपण म्हणू शकत नाही. याच्यामध्ये एक जिद्द म्हणू शकतो किंवा एक आईचं स्वप्न पूर्ण करण्याची ते एक युद्ध असतं ना, ते स्वतः विरुद्ध असतं आणि जगाला दाखवणं सिद्ध करणं. ते आईला मला सिद्ध करून दाखवणं की आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी. या रणधुमाळीत या प्रचाराच्या याच्यामध्ये तुम्ही फिरत असताना तुम्हाला कुठल्या समस्या तुमच्या प्रभागात जास्त जाणवल्या? नागरिकांच्या समस्या भरपूर आहेत. तर त्या समस्याला आपण कितीही सामोरं जाण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या समस्या त्या सुटत नसतात. परंतु काही समस्या अशा असतात का नागरिकांना लागतो त्यांचा स्थानिकचा माणूस, त्यांच्या चेहऱ्यासमोरचा माणूस, त्याच्या एका फोनच्या हाकेवरती धावून जाणारा माणूस. तर तशा काही भरपूर समस्या आहेत. तर माणूस जर म्हटलात माणूस हा कितीही त्यांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्या समस्या वाढत जातात. पण काही तुरळक काही समस्या असतात नागरिकांच्या, तर त्या सोडवण्यासाठी आपण तत्पर आहोत. सार्वजनिक समस्या म्हणा, मूलभूत समस्या म्हणा, कुठल्या आर्थिक म्हणा किंवा मग हॉस्पिटल म्हणा, पोलीस स्टेशन म्हणा, काही समस्या असतात आता आपण सोडत तत्पर आहोत. सामाजिक समस्येवरनंच एक गोष्ट तुमच्या पडेगावच्या प्रभागातली एक दोन गोष्टी फार प्रामुख्याने येतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे कचरा डेपो तुमच्या याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिक्रमणचा मुद्दा. तो सार्वजनिक म्हणजे फारच त्रासदायक मुद्दा राहिला. तर त्या अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्ही काही नियोजन केलं आहे का की जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना झालेल्या त्रासातनं आता ठीक आहे तो आपल्या महानगरपालिकेच्या अखत्यारीतला डायरेक्टली विषय नसला तरी त्यांच्या पुनर्वसनाबाबतीत काही तुमचं विजन? तर याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे सर का माननीय उच्च न्यायालय यांनी आदेश दिलेला आहे का ज्या ठिकाणी अतिक्रमण असतील त्या ठिकाणी माननीय आयुक्त साहेब ते अतिक्रमण पाडतील. परंतु या पलीकडे जर आपण एक विचार केला
आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, कदापि भविष्यात मी वंचित बहुजन आघाडीकडनं पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढतोय, मी निवडून आलो, मतदारांनी मला निवडून झालं, तर अतिक्रमणाबाबतीत मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा उचलणार की ज्या ठिकाणी अतिक्रमणामध्ये गोरगरीब जनतेचे रोज त्यांना 200-500 रुपये जो रोज मिळत होता त्या अतिक्रमणाच्या जागेवरती, आज तो त्यांचा उपजीविका भागत नाही आहे त्यांची, तर त्यामध्ये मी महानगरपालिकेला एक प्रस्ताव टाकणार की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अंतर्गत कुठली जागा येत असेल तर ती भाडे तत्वावर देऊन त्या ठिकाणी त्यांना रोजंदारी उपलब्ध करून द्यावा भाडे तत्वावरती, जेणेकरून भाजी मंडी म्हणा किंवा वेगवेगळे प्रकारचे उद्योग आहे ते त्या ठिकाणी महानगरपालिकेने आम्हाला ती जागा रेंटवर द्यावा, त्याचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, ते रेंटवर देऊन त्यांनी त्यांच्या भाडे तत्वावरती महानगरपालिकेने भाडे तत्वावर घ्यावा आणि त्यांची उपजीविका भागेल आणि इथं महानगरपालिकेलाही त्यांच्या रकमेमध्ये भरवेल, असा माझा एक अजेंडा आहे सर आणि माझा एक प्रस्ताव मी सादर करणार. कचरा डेपोच्या बाबतीत काय म्हणजे त्रासदायक तर खूपच होत असेल लोकांना. कचरा डेपोच्या बाबतीत ज्यावेळेस नारेगावमधनं कचरा डेपो हटला सर, तर नारेगावमधनं कचरा डेपो हटला तर सगळ्यात पहिले सजेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे कांचनवाडी म्हणत असे वेगवेगळे प्रकारचे एरिया सजेस्ट करण्यात आले. तर सगळ्यात पहिले मिटमिटामध्ये कचरा डेपोचे भरपूर गाड्या आल्या, तर मिटमिटच्या गावकऱ्या लोकांनी काय केलं, एकोपा दाखवला. एकोपा दाखवल्यानंतर तिथं वादविवाद निर्माण झाला. तिथनं तो कचरा सरकून आमच्या पडेगावमध्ये ग्लोरिया सिटीच्या बाजूला टाकण्यात आला. तर त्याच्यामध्ये गोष्ट सर की ज्यावेळेस कचरा पडेगावमध्ये टाकणार होते किंवा नारेगावमधून हटवणार होते, तर त्या ठिकाणी एक माजी आमदार हर्षवर्धन जाधव साहेबांचं स्टेटमेंट आहे की तो कचरा माझ्याकडे आणून टाका, मी त्याचं वर्गीकरण करेन आणि त्याचं प्लॅस्टिकमध्ये रूपांतर करून त्याचा उपयोग करेन. तर त्या गोष्टीकडे माझा 100% कौल असेल का त्या कचऱ्याच्या वर्गीकरणाकडे आणि त्याच्यामधनं काही आपल्याला इनपुट आउटपुट भेटेल त्याकडे माझं 100% लक्ष राहील सर. आता जसं तुम्ही बोलताना सुरुवातीला म्हटलात की वंचित बहुजन आघाडीने आता तुम्हाला पुरस्कृत म्हणून जाहीर केलं, तर तुमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तितक्याच ताकदीने खांद्याला खांदा लावून उतरलेत मैदानात. वंचित या शब्दाचा अर्थ आज मला कळाला. ज्या पक्षाने माझ्या आईला 20 ते 25 वर्षापासून पक्षामध्ये माझी आई मेहनतीने जिद्दीने चिकाटीने स्वतःचा परिवार न बघता जेवणाच्या ताटावून उठून जनसेवक लोकांची समस्या आर्थिक दुर्बळ पोलीस स्टेशन हॉस्पिटल प्रत्येक गोष्टींमध्ये माझी आई पुढे होती, तर तिला त्या निष्ठेचं फळ नाही भेटलं. तर वंचित या शब्दाचा अर्थ असा आहे की वंचित बहुजन आघाडीने एक आदिवासी भटक्या विमुक्त जमातील अनुसूचित जमातीचा एकमेव स्थानिक ST उमेदवार याला पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली. तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तेवढ्या ताकदीने माझ्यासोबतच आहे. आज आपण तुम्ही बघू शकता माझ्याकडे त्या गोष्टींचे पुरावे येते का आज आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराची धुरा सुरू केली त्या ठिकाणी नागरिकांचा मतदारांचा भरभरून प्रतिसाद भेटला. काही ठिकाणी मी तिथं गेलो तर मला त्या ठिकाणी नागरिकांचा मतदारांचा भरभरून प्रतिसाद भेटला. सागर तू कशाला आला इथं, आम्हाला माहिती आहे का तूच आहे. प्रतिसादावरनच एक म्हणजे आता साहजिकच आहे, प्रतिसाद मिळाला म्हणजे आपली ताकद आपली एनर्जी वाढते आणि बहुतेक तेच कारण आहे की आज मुलाचा वाढदिवस असताना सुद्धा तुम्ही दिवसभर प्रचारात होतात. हां नक्की सर, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. आता माझ्या मुलाला वाढदिवसाला मी त्याच्या शुभेच्छा तुमच्या माध्यमातून देतोय सर. माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचं नाव रुद्रांश आकाश ठाकूर, 4 वर्षाचा मुलगा आहे सर माझा. तर त्याला शुभेच्छा देण्यासाठी तितकं माझं इकडं प्रचारामध्ये मी व्यस्त होतो की मला याचं सगळ्यात मोठं कारण आहे की मला जनतेची सेवा करायची. आधी जनता मग परिवार. कारण मी आता जी निवडणूक लढतोय ही निवडणूक जनतेच्या सेवेसाठीच आहे ना. त्यांची सेवा आधी नंतर मुलाला. आता प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला काही आता इथून जाईल मी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल, परिवाराला भेटेल. मुलगा म्हणजे जो तुमची येणारी पुढची पिढी त्या पिढीवरनंच एक त्याला अनुसरूनच एक प्रश्न की आता येणारी पुढची पिढी असेल किंवा आपल्याही तुमचं जे वय आहे त्या वयोगटातील लोक किंवा तुमच्यापेक्षा थोडे कमी वयाचे लोक यांचा बेरोजगारीचा प्रश्नही तेवढाच पडेगावच्या त्या भागात आहे. तर नगरसेवक झाल्यानंतर त्या बेरोजगारीच्या बाबतीत काय करता येईल किंवा तुमचं त्या बाबतीत काय विचार. सर बेरोजगारीचा शब्द जर आपण उपस्थित केला तर हा बेरोजगारीचा शब्द प्रत्येक ठिकाणी निर्माण होतो, परंतु माझ्याकडं काही अशा काही गोष्टी तर त्या गोष्टीमध्ये मी प्रस्ताव मांडण्याचा व सादर करण्याचा प्रयत्न करत, पण काही कायद्याच्या तरतुदीमध्ये त्या गोष्टी जर बसल्या तर त्याच्यामध्ये मला पुढं चालून मी नगरसेवक बनल्यानंतर सांगेल. माझा सगळ्यात पहिला प्रस्ताव हा राहील का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेंद्रा MIDC, वाळूज MIDC, चिकलठाणा MIDC, बिडकीन MIDC आमच्या पडेगाव हद्दीमध्ये काही मोठमोठे प्रोजेक्ट येत आहेत. त्यानंतर वाळूज MIDC. तर ह्या ठिकाणी काही छोटे लघु उद्योग असतात. ते लघु उद्योग मी महानगरपालिकेला प्रस्ताव टाकणार का आपल्या महानगरपालिका हद्दीमध्ये जी जागा गायरान असेल किंवा जी जागा पडीत असेल
त्या ठिकाणी त्या कंपनीचं करार करून त्या ठिकाणी तिथं ती कंपनी टाकण्यात यावा किंवा मग तो प्रोजेक्ट तिथं टाकण्यात यावा. तो प्रोजेक्ट तिथं जर टाकला तर माझ्या स्थानिकचे जे युवा आहे, जे महिला आहे, त्यांना तिथं रोजगार उपलब्ध होईल. आणि इकडं महानगरपालिकेला त्या कंपनीच्या कराराअंतर्गत त्यांचा काही टॅक्स असतो, त्यांचं काही भाडेतत्वावरती जी रक्कम असते ती रक्कम महानगरपालिकेला जाईल. हा माझा प्रस्ताव आहे. परंतु या प्रस्तावामध्ये कायद्याचे काय तरतूद असतात. आता कुठली गोष्ट जर करायची म्हटली तर तुम्हाला कागदोपत्री आणि कायद्याच्या अंतर्गतच करावं लागतं. तर ह्या गोष्टींची काही तरतूद असतात. तर मी 100% प्रस्ताव टाकण्याचा नगरसेवक बनल्यानंतर हा प्रस्ताव मी 100% मांडल. आणि माझं स्वप्न आहे की मी माझ्या प्रभागामध्ये रोजगार महिलांना, युवांना 100% उपलब्ध करून देणं. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सर, प्रभाग क्रमांक 4 मध्ये मिटमिटा या भागामध्ये सफारी पार्क बनतोय सर. आता सफारी पार्क जर बनतोय तर आपण जर आता जर बघितलं तर त्या ठिकाणी खूप मोठा परिसर आहे सफारी पार्कमध्ये. महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या ठिकाणी तिथं समजा काही वेगवेगळ्या उद्योगधंदे सुरू होतील सफारी पार्कच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तर तिथं एक नगरसेवक म्हणून एक स्थानिकचा हक्काचा उमेदवार निवडून जर आला नगरसेवक म्हणून, तर तिथल्या प्रभाग क्रमांक 4 मधील तिथले जे स्थानिक जे उमेदवार आहे, तिथले ते स्थानिकचे जे युवा मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना तिथं मी लावण्याचं काम करेन सर. आता आपण प्रभाग 4 मध्ये ब मधून लढत देतोय. हो सर. म्हणजे अनुसूचित जमातीमधून. तर तिथे तुमच्या विरोधात असलेले या रणांगणामध्ये तुमच्या विरोधात जे निवडणूक लढवत आहेत, तर ते आत्ता जे काय आश्वासनं देत फिरत आहेत किंवा साहजिकच निवडणूक म्हणजे आश्वासनं येतातच, काय वाटतं, किती सत्यता वाटते सगळ्या गोष्टींमध्ये? प्रभाग क्रमांक 4 मध्ये जर तुम्ही म्हटलं सर, तर तुम्ही बघू शकता काही घटित पक्ष आहेत, मोठमोठे दिग्गज नेते त्याच्यामध्ये. त्या पक्षांमध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही. एक शिंदे गट आहे, शिवसेना शिंदे गट, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांचे एस-टी जे उमेदवार आहेत सर, एस-टी उमेदवार मी, आकाश, सागर, वनिता, सुनील कुमार ठाकूर. माझ्याकडं इलेक्शन कार्डची निवडणूक आयोगाची मतदार यादी आहे. त्या मतदार यादीमध्ये माझ्या सर्टिफाईडमध्ये अनुमोदक सूचक हे माझ्या यादीमधले प्रभाग क्रमांक 4 त्या यादीमधले माझे. मी स्थानिकचा एस-टीचा उमेदवार आहे. माझी लढाई ओपन, OBC, SC यांच्या विरोधात नाही, माझी लढाई एस-टीच्या विरोधात आहे. ज्या ठिकाणी त्यांनी जे आश्वासनं दिलेत, आश्वासनं दिले की देतील, पण मी आश्वासन देणार नाही. मला माझ्या प्रभागाचा पूर्णपणे अभ्यास आहे ना त्या गोष्टीचा. माझ्या प्रभागामध्ये कोण व्यक्ती कुठं काय, कुठल्या पद्धतीत, कुठल्या अडचणीत आहे त्याची माझी जाणीव आहे. आणि ती जाणीव मी पूर्ण करून दाखवतो. त्या गोष्टीचा सर्वेही तुम्ही करू शकता. बरं, आता एक स्ट्रॉंग विजन किंवा 100% खात्रीशीर म्हणून कुठल्या गोष्टी आपण नगरसेवक झाल्याच्या नंतर करणार आहोत असं ठरवलंय? आता सर कसं असतं माहिती का, जर मी नगरसेवक बनणारच, जनता निवडून देणारच. कारण एकमेव स्थानिकचा एस-टी जर उमेदवार म्हटला तर 100% मतदानाचा कौल मला असणार. बरोबर. कारण नागरिकांना पाहिजे स्थानिकचा उमेदवार. एका फोनच्या हाकेच्या अंतरावरती धावून येणार त्यांना तो स्थानिक उमेदवार पाहिजे. माझं विजन असं आहे सर का माझ्या प्रभागामध्ये मी सगळ्यात पहिले रोजगार उपलब्ध करून देण्याचं करणार. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता की मागील काही 4-6 महिन्यांमध्ये गुन्हेगारी वाढलेली. आणि गुन्हेगारी का वाढली आहे त्याचं सर्वात मोठं कारण एकच आहे का मुलं नशेच्या अधीन जात आहेत. आणि नशेच्या अधीन जाण्याचं कारण एकच आहे का अवैध धंद्याकडं युवा तरुण वळतोय. तर ह्या सर्व काही गोष्टीमध्ये कायद्याच्या तरतुदीमध्ये बसून मी हा संपवण्याचा प्रयत्न करणार. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गुन्हेगारी जर वाढते तर काही ठिकाणी नागरिक दहशतीमध्ये, तर ठिकठिकाणी पोलीस चौकीचा मी प्रस्ताव मांडणार. चौथा मुद्दा असा आहे सर का ज्या ठिकाणी समजा कुठलाही आपल्याला समजा एक उदाहरण देतो तुम्हाला मी, की समजा आपल्याला कुठला व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायामध्ये कोणाला हातभार लागत नाही, तर त्या गोष्टीमध्ये मी प्रयत्न करणार. म्हणजे जे तरुण उद्योजक बनण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मी त्याच्यासाठी मदतीचा प्रयत्न करणार. दादा, जसं आत्ता आपण चर्चा करताना बेरोजगारीबद्दल चर्चा केली किंवा बेरोजगारांच्या उपयोजनांबाबतीत आपण बोलला, तसंच अजून एक दुसरा मुद्दा असा आहे तुमच्या पडेगावच्या बाबतीत की तिथली लोकसंख्या उत्तरोत्तर वाढतच जाते, वस्ती वाढत जाते. बरोबर. तर या वाढत्या वस्तींमध्ये काही अशा गोष्टी आहेत का अपेक्षित आहेत की त्या केल्या पाहिजेत किंवा होणं गरजेच्या आहेत? नक्की सर. पडेगाव मिटमिटा हा भाग
झपाट्याने वाढत चाललेलं आहे, लोकसंख्या तर वाढत चाललेली आहे. तिथं भरपूर लोक रिटायर होतात, त्यांना निसर्गरम्य वातावरण लागतात, तर ते पडेगाव मिटपेट या भागामध्ये येतात. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर जी गोष्ट असेल तर ज्या ठिकाणी समजा झोपडी असो किंवा मोठं घर असो, जर आग लागली तर तात्काळ उपाययोजना काय? तर या उपाययोजनेसाठी पदमपुऱ्यापासून तर पडेगावपर्यंत आग जर लागली, समजा पडेगावमध्ये म्हणा, मिटमिटामध्ये एका झोपडीला किंवा बंगल्याला आग जर लागली, तर पदमपुऱ्यापासून तर पडेगावमध्ये येण्यासाठी आणि संध्याकाळी 6 वाजता 6-7च्या दरम्यान जर कधी YMRDCच्या कंपन्या जर सुटल्या आणि कंपन्यामध्ये ज्यावेळेस लोक येतात, तो रस्ता जो असतो तो ट्रॅफिक होऊन जातो. तिथून एक साधी 2 व्हीलर जर काढायची म्हटली तर किंवा अर्धा-पाऊण तास लागतो. इतर अग्निशामकची गाडी आहे, 5:30-6-7च्या दरम्यान जर तिथं आग लागली आणि पदमपुऱ्यात अग्निशामकची गाडी जर निघते, तर त्या ट्रॅफिकमध्ये जर अडकली तर तिथे जीवितहानी किती होणार? तर त्या गोष्टीचा त्याची उपाययोजना एकच असं असेल का माझ्या प्रभागामध्ये मी अग्निशामकचं कार्यालय व्हावं आणि तात्काळ तिथं उपाययोजना उपलब्ध व्हावं. खूप गरजेचं आहे समजा ते होणं तिथे. तो फार गरजेचा प्रश्न आहे सर. कारण झपाट्याने विकसित होत चालला तर काही ठिकाणी आता जसं की तुम्ही उदाहरण पकडा, मागील काही वर्ष 6 महिन्यापूर्वी छावणीमध्ये शॉर्ट सर्किट झालं होतं सर. 2:30 ते 3च्या दरम्यान एक शॉर्ट सर्किट झाला होता. अख्खा परिवार बसला सर. बरोबर. फार दुःखद घटना आहे त्या गोष्टीची. तर त्या गोष्टी कळत न कळत भविष्यात न घडू त्याकरिता मी अग्निशामक विभागाचा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करणार सर, कार्यालयाचं बनण्याचं सर. आमच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रभागातील मतदारांना काय अपील करू इच्छिता? मी माझ्या प्रभागातील मतदारांना एकच गोष्ट सांगणार का तुम्ही तुमच्या हक्काचा स्थानिक एकमेव उमेदवार निवडा, जेणेकरून तुम्हाला प्रभाग क्रमांक 4मध्ये जे वार्ड येतात त्या वार्डमधील एकमेव मी स्थानिक STचा उमेदवार आहे. मी कोणाच्या विरोधात लढत नाही आहे. OBC, ओपन, SC यांच्या विरोधात माझी लढाई नाही आहे. माझी लढाई STच्या विरोधात आहे. तुम्ही जर बघितलं तर STचे जे काही कॅन्डिडेट आहे पक्षांचे, ते स्थानिकचे उमेदवार नाही आहेत. मी स्थानिकचा उमेदवार आहे. एकमेव स्थानिकचा उमेदवार असल्यामुळे मला त्या प्रभागाची जाणीव आहे आणि त्या प्रभागाचा मला अभ्यास आहे आणि त्या प्रभागामध्ये कुठली समस्या कशा पद्धतीने सोडवायची तेवढा मला अभ्यास असल्यामुळे तुम्ही एक तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून मला स्थानिक उमेदवार म्हणून ST कॅन्डिडेट मतदान करावे एवढी माझी अपेक्षा.